मॅडम चला. अहो एकापेक्षा एक दागिने आहेत बरं का माझं, दाखवते तुम्हाला. अहो माझं पप्पा मला म्हणलं होतं, एवढ्या मोठ्या घरात माझी पोरगी लग्न होऊन जात्या, तिला काय बी कमी नाही पडलं पाहिजे. आमच्या मम्मीने सांगितलेलं ना, त्याच्यात दुप्पट दागिने घातल्यात मला. आणि काय करायचं, या घरातल्या माणसासनी कदरच नाही आहो माझी. ते जाऊ दे. हे बघा माझं दागिने आहेत का नाहीत भारी. हे बघा कोल्हापुरी साज. अहो लई अँटिक अँटिक डिझाईन आहेत बरं का, लई भारी आहेत. हे बघा आहेत की नाही भारी. भारी पावत्या कुठ्यात? हा पावत्या दाखवत्या. तुम्ही बघा हातावर दागिना. पप्पा पप्पा, अहो लय भारी भारी डिझाईन आहेत माझ्या दागिन्यांची बघा. मॅडम पप्पा. पावत्या कुठ्यात? पावत्या कसल्या? अहो पप्पा, या दागिन्यांच्या पावत्या. पावत्या वय? हा मी देतो. हिला नाही सापडायच्या. या हा पहिले ते. हा हे बघ. निशा काय चाललंय तुझं? तुला काय कळतं का? अगं ही तुझ्या माहेरची माणसं नाही, ही इन्कम टॅक्सची माणसं आहेत. जरा हिशोबात काही इकडे तिकडे झालं ना तर आपल्या सगळ्यांना जेलमध्ये जाऊन खडी फोडत बसायला लागेल. भैया माझा दागिना तर घेऊन जातात का काय? वय काकी, इन्कम टॅक्स वाल्याने तुमच्या घरावर रेट टाकली, हा विषय गावात काय आला तर इज्जत जाईल की तुमची? अरे इज्जत माझ्या घरात काय घावलं तर जाईल ना. मला चांगलं माहित आहे त्यासनी काहीच घावणार नाही. अरे असलं लपवा छपवीचं धंदा मी करतच नाही ना. जे काय आहे ते लोकांच्या समोर आहे सगळं. काकींनी नक्कीच कुठेतरी नीट सगळं दागिना आणि पैसे लपवून ठेवलं असणार. मला बघायला पाहिजे. मी आलेच. हां हे काय करताय? ह्या बॅगेची कशाला झडती घेताय? ह्यात काहीच नाही. म्हणजे ही बॅग माझी आहे आणि मी इथं राहतच नाही. मी ह्या घरातली नोकर माणूस आहे ना. ए हो बाजूला, आम्हाला आमचं काम करू दे. नाहीतर आत टाकीन बघ तुला. अहो काहीच नाही ह्याच्यात. मालक नोकराच्या बॅगेत पण काळा पैसा लपवून ठेवू शकतो. दीपे काय गे, तू एवढी चोरटी असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी हा ग तुला मी विचारलं माझी लिपस्टिक कुठे आहे, माझं नेल पेंट कुठे आहे, तर काय म्हणलीस उंदरानं पळवलं. आता कळतंय मला तू उंदीर कोण आहे ते. मला खरंच माहित नाही ह्या सगळ्या वस्तू माझ्या बॅगेत आपोआपच कशा काय आल्या. मी नाही आणल्या. हा
निशावणी त्या उंदरानं का नाही माझ्या बॅगेत बिळ पाडलेलं आणि त्या सगळ्या वस्तू त्यात आणून ठेवत होता. हो मॅडम, थँक्यू बर का आमच्या निशावणीच्या सगळ्या वस्तू हुडकून दिल्याबद्दल. निशावणी तुम्ही जावा सगळ्या तुमच्या वस्तू घेऊन. नाही तुमचं काय हो, कुठून आले हे पैसे? हं? पैसे कुठून आले? मला नाही माहित. ती पृथ्वीची रूम आहे. कांचन, हे कांचन, मी भाऊजींकडे एवढा पैसा असेल असं वाटलं नव्हतं. काम तर कायच करत नाहीत ते. कांचन, हे कांचन, अगं इकडे ये की. काय झालं ओरडायला? हा? एवढे पैसे? अयो, एवढे पैसे? काय ग, एवढे पैसे कुठे आले? मला नाही माहित मम्मी, ह्यांनी ठेवले असतील त्यासनीच विचारा. बोलवा तुमच्या मुलाला. तो दिल्लीला गेलाय. जोपर्यंत तुमचा मुलगा हिशोब देत नाही तोपर्यंत हे पैसे आमच्या ताब्यात राहतील. भाऊजी, एवढं सगळं होऊन बी काकी इतक्या शांत कशा हेच समजणं झालंय. हा ना वहिनी, मला बी तेच कळणं झालंय. एवढे इन्कम टॅक्सवाल्याने रेट टाकली तरी काकी अजिबात घाबरेना झाल्यात. असं तर नसेल ना हे सगळी चुकीच्या ठिकाणी शोधतात म्हणून काकी निवांतात. मला बी तेच वाटतंय भाऊजी. पण काही बी होऊन आपण आईचे दागिने काढूनच घेऊ. कसली चर्चा चालली? अरे काय नाही, ते काकींसाठी वाईस थंड आणायचं का हे म्हणत होते भाऊजींना. काय गरज नाही त्याची. काकी, आपल्याला लवकरच काहीतरी केलं पाहिजे. ही छाप्याची बातमी जर गावात गेली ना तर आपलं नाव खराब होईल. बरोबर आहे विरूचं. म्हणजे मला असं म्हणायचंय, आपण का घाबरायचं आहे छाप्याला? आपण काय कुणाचं सोनं नाणं लुबाडलंय होय? अवकर नाही तिथं डर कशाला? कांचन सूर्यवंशी, तुमच्या कपाटाची चावी द्या. देताय ना?
ह्याचा हिशोब द्या. पावते दाखवा त्यासनी. ठीक आहे, त्यात समजा पावते आहेत. सगळा हिशोब तंतोतंत जुळलेला आहे बघा. हाय ना सगळं? झालं का समाधान? चला आता एका दुरीत निघायचं. तुमच्या एकेकानं असा खाना फिरवणार आहे ना मी. निघा आता. साहेब, छापा मारायला जाताना ना जरा विचार करून जात जा की आपण कोणाच्या घरी जातोय. हे सूर्यवंशांचं घर आहे. इथं लोकांचे प्रश्न सोडवले जातात, त्यांना लुबडून त्यांचा पैसा साठवला जात नाही. अरे पण वीरू, उलट आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणजे बघ ना, त्यांना ना बेड हलवलं, ना कपाट हलवलं, ना भिंत्या फोडल्या. जी काही आहे ती सरळच बघितलं नाही का? आणि सगळं घर न चेक करता कसं जाऊ? आम्ही हातोडा आणलाच आहे गाडीत. गिट्टे, जरा हातोडा घेऊन या. ही सगळं गेलं तरी चालतंय, पण सुनंदाचं दागिनं आणि घोटाळ्याची कागदपत्र काय बी झालं तरी ह्यांच्या हाती लागता कामा नये. मला काहीतरी केलं पाहिजे. मॅडम, आता फक्त हातोड्या होते, बघा घर कसं फोडतो ते. कांचन मॅडम, जरा उठता का? आम्हाला खुर्ची चेक करायची आहे. ही खुर्ची? हो. गिड्डे. यस सर. जरा बाजूला होतं का? आम्हाला भिंत चेक करायची. भिंत चेक करायची आम्हाला. इथं काय चेक करण्यासारखं? मी भिंत फोडू देणार नाही. आम्हाला आमचं काम करू द्या. बाजूला. काकी, होऊ दे त्यांच्या मनासारखं. जर तिथं काही नाही निघालं ना, तर समजा त्यांच्याकडून भरून घेऊ आपण. आणि हा, आम्ही आहे ना मानहानीचा दावा पण करू. होय काकी, आपण वीरू म्हणतोय ना तसंच करू. तुम्ही सरका बरं बाजूला. फोडू दे त्यांना भिंत. काय बी झालं तरी मी माझ्या घराच्या भिंती फोडू देणार नाही तुम्हाला. हो, या भिंतींवर माझं प्रेम आहे. अहो, आम्ही प्रेमानेच चेक करू. वा बाजूला. बाजूला वा. मॅडम, कांचन मॅडम, जरा बाजूला घ्या.
गिट्टे हे सगळं ताब्यात घ्या. चला सगळ्यांनी मागे वा. चल लवकर. एवढे सगळे दागिने आणि भिंतीत लपवून ठेवलात. कांचन मॅडम काय हे, ह्याचा काही हिशेब? बोला लवकर, नाही तर मीडियाला बोलू. त्यांना उत्तर देताना नाके नऊ येतील तुमच्या. साहेब, मीडियापर्यंत कुठे जात आहे? जरा 2 मिनिटं बाजूला येता का? साहेब, गोष्टी एवढ्या कशाला ताणताय? हे बघा, हवं तर तुम्हाला 10% ठेवा, पण विषय सगळा इथंच संपवा. कांचन मॅडम, तुम्ही आम्हाला लाच देता वाटतं. आम्ही लाच घेणारे अधिकारी नाही आहोत. आता जे काय होईल ना ते नियमाने होईल. पोलिसांना बोलून तुमच्यावर फौजदारी कारवाई करू आम्ही. हे घर आणि शेती कोणाच्या नावावर आहे? हं? हे घर आणि शेती कोणाच्या नावावर आहे? हे घर आणि शेती हा माझा पुतण्या आहे ना, त्याच्या नावावर आहे. ही जमिनीची कागदपत्र पण आहेत. ही माझ्या नावावर नाहीये, त्याच्याच नावावर आहे सगळं. व्यवसायानं कमवलेल्या सगळ्याचा इन्कम टॅक्स वेळोवेळी भरलाय आम्ही. त्यात त्याच्या पावत्या पण आहेत. पेपरवरच्या डिटेल्सचा आणि ह्या दागिन्यांचा आणि पैशाचा काहीच ताळमेळ लागत नाहीये. हे काय आहे कांचनताई? हो, एकात दुसरा हिशोबाचा कागद जोडायचा राहिला असेल हो साहेब. हा, आणि दागिन्यांचं काय? त्याच्या पावत्या कुठे आहेत? हो साहेब, त्याच्या पावत्या माझ्याकडे कसं काय असणार? हे दागिने माझे नाहीत, हे दागिने सुनंदाचे आहेत. अगं सुनंदा, बोल की काहीतरी. काय काकी? पण तुम्ही तर म्हणला होता की दागिने ऐकून तुम्ही कर्ज फेडले म्हणून.